दादा काय सांगाल, एकंदरीतच काय नागपूर चाळची सध्याची परिस्थिती आहे? नगरसेवक या ठिकाणी येतात का? नगरसेवकांचा जनसंपर्क राहिला आहे का? आणि काय तुमच्या अडचणी आहेत? नाही, आमच्या अडचणीचं पूर्ण सोडवलं आहे डॉक्टर धेंडेंनी आणि कंटिन्यू 5 वर्ष बी ते चालू आहे त्यांचं. प्रत्येक गोष्टीला आता जरी नगरसेवक नाही आहे तरी त्यांची कामं चालू आहेत व्यवस्थित. आज फक्त आमचं डॉक्टर धेंडेचं ऑफिस चालू आहे, बस दुसरं काही नाही. डॉक्टर धेंडे म्हणजे यशवंत धेंडे जे नगरसेवक सुद्धा आहेत धेंडे, या हो ठिकाणचे. हो तेच. बरं, काय कामं चालू आहेत त्यांची सध्या? म्हणजे आता डॉक्टर नगरसेवकाचे कामं कुठले असतात? चेंबर लाईन, पाणी, गटार, म्हणजे रस्ते, हे तर कामं इथं सगळे व्यवस्थित केली त्यांनी. आणि इथं कम्प्लिटली 550 घरं बांधलेली त्यांनी, बरं. म्हणजे ते शहरी घरी आवास योजनेमध्ये. त्यांचं काम व्यवस्थित आहे. आम्ही व्यवस्थित. मग इतर जे बाकीचे इथले जे 3 नगरसेवक कधी फिरकलेच नाही इकडे, ते फिरकलेच नाही, बरं कधीच फिरकले नाही. बरं. ताई काय सांगाल, काय अडचणी असतात तुमच्या या नागपूर चाळीमध्ये? आणि आमच्या नागपूर चाळीमध्ये बऱ्याच अडचणी आहेत आणि त्यांचं सोल्युशन म्हणजे फक्त सिद्धार्थ धेंडे. बरं एवढंच सांगू इच्छित आहे, बाकी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. बरं. एकच माणूस